विधान परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातील 3 जागांसाठी पक्षाने नावाची यादी जाहीर केली आहे। सोलापुरातून माजी आमदार राम सातपुते किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची अनेकांना अपेक्षा होती। त्यातल्या त्यात राम सातपुते यांचे नाव तर सर्वाधिक आघाडीवर होते, पण पक्षाने दुसरीच 3 नावे जाहीर केल्याने सोलापुरातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राम सातपुते यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, त्याला कारणही तसेच आहे। माळशिरसचे विद्यमान आमदार असतानाही त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक गाजवली। त्यावेळी तयार झालेले सामाजिक वातावरण यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। अशातच माळशिरस मधील ही राजकीय समीकरणे बिघडली। त्यामुळे सातपुते यांना सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, पण सातपुते यांना माळशिरस मधूनच लढण्याचा निर्धार केला आणि तिथे त्यांनी निवडणूक लढवली, पण काही थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला। त्यामुळे पक्ष निश्चितच त्यांना विधान परिषदेवर घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु भाजपने इतर 3 नावे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।